त्यांनी आले, त्यांचं स्वागत आहे. परंतु ज्या पद्धतीने मोहिते पाटलांनी कारखान्याचे कामगार नेऊन त्या परिसरातील गुंडांना बोलवून मार्केटवाडी गावातील ग्रामस्थांना जे धमक्या दिल्या त्याचा मी निषेध करतो. ईव्हीएम किंवा या विषयावरती आक्षेप प्रत्येक निवडणूक झाली की पवारांच्या आणि त्यांच्या टोळीचा एक ठरलेला कार्यक्रम आहे की जिंकले तर लोकशाही जिंकली आणि हरले तर ईव्हीएमच्या नावाने रडायचं. अशा पद्धतीचा एक किळसवाना प्रकार मागच्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र आणि भारत बघतोय. त्यामुळे आज जो काही मार्केटवाडीत प्रकार झाला हे खऱ्या अर्थानं तिथल्या नागरिकांना, तिथल्या ग्रामस्थांना, तिथल्या महिलांना ज्या धमक्या मोहिते पाटलाच्या पाळीव गुंडांनी दिल्या त्याचा मी निषेध करतो. येत्या काळामध्ये जर मोहिते पाटलांना संघर्ष पाहिजे असेल तर माळशिरस तालुक्यातला कार्यकर्ता, शिवसेनेचा कार्यकर्ता, अजितदादाच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता मोहिते पाटलांशी संघर्ष करायला तयार आहे. आज ज्या पद्धतीची भाषा मोहिते पाटलांच्या गुंडांनी तिथल्या नागरिकांना वापरली ही अतिशय दुर्दैवी आहे, याचा मी निषेध करतो. बॅलेट पेपरवर जर का परमिशन दिली तर मी राजीनामा देतो असे जानकर म्हणतायत. माझं त्या ठिकाणी जानकरांना आणि मोहिते पाटलांनी जे चॅलेंज दिलंय त्यांचं चॅलेंज मी ॲक्सेप्ट करतो. त्यांनी कधीही निवडणुकी लावायची तयारी करावी. त्या ठिकाणी आम्ही निवडणुकीला तयार आहेत, परंतु निवडणूक ही प्रशासनाने घ्यावी. यांच्या घरचा निवडणूक आयोग नाही आहे, त्यामुळे प्रशासनाने निवडणूक घेतली तर आम्ही बॅलेटवर काय त्यांना लोकांना अडवलं तर मार्केटवाडीमध्ये अशी सभा करू की त्या ठिकाणी तिथली जनता आमच्या सोबत आहे. माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या जनतेचा मार्केटवाडी ग्रामस्थांना पाठिंबा आहे. त्यामुळे यांनी काही केलं तर आम्ही येत्या काळामध्ये मार्केटवाडीच्या ग्रामस्थांच्या सोबत आहे. लवकरच माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची एक मोठी सभा आम्ही त्या ठिकाणी घेऊ. मार्केटवाडीत कधी सभा घेणार? मार्केटवाडीत कधी सभा घेणार? तुम्ही आघाडीवर होता मतमोजणी प्रक्रियेमध्ये, त्यानंतर तुम्ही पिछाडीवर गेला, जानकर पुढे आले, ईव्हीएम वरच मतदान झालेलं होतं. त्या भागामध्ये काय घडलं असावं असं तुम्हाला वाटतं? नाही, या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलाने या ठिकाणी त्यांच्या गुंडांनी पैसे वाटले, ग्रामस्थांना धमकावलं, निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली, आमच्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलं. यामुळे या ठिकाणी ही निवडणूक आम्ही 17व्या 18व्या फेरीपर्यंत पुढे होतो. परंतु ज्या पद्धतीने पैशाचा बाजार रणजितसिंह मोहिते पाटलांनी त्यांच्या गुंडांनी केला त्याच्यामुळे आमचा पराभव झाला आहे. आमचा नैतिक विजय, आमचा तशा अर्थाने जर बघितलं तर आमचा निसटता पराभव आहे. परंतु रणजितसिंह मोहिते पाटलांनी जे पैसे वाटले त्याच्यामुळे आमचा पराभव झाला. येत्या काळामध्ये त्यांना उत्तर देण्याचं काम आम्ही निश्चित करू. मार्केटवाडीचे जे तुम्हाला चॅलेंज दिले ते तुम्ही स्वीकारले, मात्र ते कितपत म्हणजे सक्सेस होऊ शकतं? कारण का बॅलेट पेपरवरती निवडणूक आयोग परमिशन दिली का? ह्या सगळ्या गोष्टी बोलाची भात आणि बोलाची कडी असं होईल का वाटतंय तुम्हाला? का तुम्ही काय प्रयत्न करणार आहेत? उत्तम जानकर मध्ये जर हिंमत असली तर त्यांनी उद्या राजीनामा द्यावा. परवा दिवशी निवडणुकीला सामोरं जायची राम सातपुतेची त्या ठिकाणी तयारी आहे. त्यांनी जे चॅलेंज दिलंय ते मी ऍक्सेप्ट केलंय. बॅलेट पेपरवरती होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार का? कारण का ती गोष्ट निवडणूक आयोगाच्या हातात आहे, ती फिजिबल नाही असं वाटतंय. नाही, उत्तम जानकरने राजीनामा द्यावा आधी. बोलाचीच कडीन बोलाचाच भात. उत्तम जानकर हे वायफळ बडबड करणारे हे माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे काही चॅलेंज दिलेलं आहे ते मी स्वीकारलेलं आहे. त्यांनी बॅलेटवर घ्यावी, ईव्हीएमवर घ्यावी, कशी घ्यावी, हात वर करून जर लोकांना निवडणूक घ्यायला लावली तरी माझी तयारी आहे. जयंत पाटील म्हणतात की मला विचारल्याशिवाय राजीनामा देऊ नका, उत्तम जानकरांना म्हणाले. आणि म्हणजे हे काय चालू आहे? म्हणजे हे सगळं कशासाठी? हे जयंत पाटील साहेबांना माहिती आहे की उत्तम जानकर लबाड माणूस आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पाटील साहेबांनी तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करेल, हे ठरवून कार्यक्रम चाललाय. त्यामुळे हिंमत असेल तर राजीनामा द्यावा. मी तर काल ट्विट केलंय की पवार साहेबांनी सुप्रियाताई सुळेंचा राजीनामा घ्यावा आणि बारामतीमध्ये त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणूक लढवावी. निश्चित या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. पश्चिम भाग जो आहे, उत्तम जानकर असं म्हणतायत की मी 300 कोटींचा कारखाना काढला, त्यांनी आता किमान पिठाची गिरणी काढावी राम सातपुतेंनी, हवं तर मी त्यांना कारखान्यावर कामाला ठेवतो. काय नाही, उत्तम जानकर नाही, हा मोहिते पाटलांचा माज आहे. पद्धतीने मोहिते मार्केटवाडीतील ग्रामस्थाला धमक्या दिल्या, तुमचं पाणी बंद करू, तुमच्या पाईपलाईन फोडू, तुम्हाला हे करू, तुम्हाला ते करू, तुमचे रस्ते अडवू. तरी तिथला ग्रामस्थ हा पूर्ण ताकदीने आपल्या सोबत राहिला. उत्तम जानकर काय बोलतात त्याला उत्तर आमचे उत्तर हा
मास्टर माइंड हे रणजितसिंह मोहिते पाटील आहेत. उत्तम जानकरांनी आणखीन एक आरोप केला, तुम्ही जो विकास कामांचा दावा केलाय त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही 90% कमिशन खाल्लेलं आहे, 7 कोटींची कामं केली आणि 6.5 कोटी रुपये तुम्ही कमिशन मध्ये खाल्ले. उत्तम जानकर ज्या मोहिते पाटलासोबत खुर्चीला खुर्ची लावून बसतायत त्यांच्या शिवरत्न कन्स्ट्रक्शननी हे कामं केले. त्यामुळे उत्तम जानकरने अशा विषयात बोलू नये. उत्तम जानकर काय बोलतायत त्याला उत्तर आमचे तालुका अध्यक्ष देतील. आत्ताच मी सांगितलं, तुम्ही ऐकलं, त्याच्यामुळे त्या विषयावर बोलणार नाही. आजच्या मार्कडवाडी प्रकरणाचा मास्टर माइंड हा रणजितसिंह मोहिते पाटील आहे. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलाला येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्यातला कार्यकर्ता, महायुतीचा कार्यकर्ता, त्यांना ज्या भाषेत उत्तर पाहिजे त्या भाषेत उत्तर द्यायला तयार आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांवर तुम्ही आरोप करताय, पक्ष कधी कारवाई करणार आहे त्यांच्या? लवकरच कारवाई होईल. रणजितसिंह मोहिते पाटला जर त्यांनी राजीनामा द्यावा. असं थोडं चालतं. वडील एका स्टेजवर, मुलगा एका स्टेजवर, यांचा मुलगा दुसऱ्याचा पंचा घालून गळ्यात फिरतोय. रणजितसिंह मोहिते पाटलाला जनाची नाही मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. ज्यावेळी उत्तम जानकर आणि मोहिते पाटील लोकसभेवेळी एकत्र आले होते त्यावेळी उत्तम जानकर यांनी दावा केला होता की 1,40,000च्या पुढे मताधिक्याने या तालुक्यातून धैर्यशील. तर मार्कडवाडीत सातपुते समर्थनार्थ घोषणा देण्यात येत आहेत. आताची सर्वात मोठी बातमी, शरद पवार माघारी फिरताच घोषणाबाजी सुरू झालेली आहे. मार्कडवाडीमध्ये सातपुते समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू झालेली आहे. शरद पवार आज मार्कडवाडीमध्ये आलेले होते. मार्कडवाडीतील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला आणि तिथून परत जात असतानाच जोरदार घोषणाबाजी सुरू झालेली आहे. आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडनं. निलेश, शरद पवार माघारी फिरताच घोषणाबाजी सुरू झालेली आहे. सातपुते यांचे समर्थक घोषणा देत आहेत. नक्कीच खरं तर ज्या ठिकाणी पवार साहेबांची सभा झाली त्याच परिसरामध्ये आता राम सातपुते यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी तिथे जय साईरामच्या घोषणा केलेल्या आहेत. एवढंच नाही तर राम सातपुते यांनी आता तत्काळ या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजन केलेलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये ते सुद्धा आक्रमक पद्धतीने बाजू मांडत आहेत. खरं तर त्यांनी आता आव्हान स्वीकारलेलं आहे. जानकर यांनी राजीनामा द्यावा, मीही निवडणुकीला तयार आहे असं त्यांनी खुलं आव्हान सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. मात्र ज्या प्रकारे मोहिते पाटील आहेत ते आपले गुंड पाठवून मार्कडवाडी परिसरामध्ये वातावरण दूषित करण्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नक्कीच निलेश, तर आता वातावरण तापल्याचं दिसतंय. मार्कडवाडीमध्ये सातपुते समर्थनार्थ घोषणा सुरू आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.